रामकृष्ण भावातीतं निर्गुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहम् ब्रह्म निराकुर्याम्। मां ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणमस्त्वनिराकरणं मेस्तु तदात्मनि नीरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। ओम केनेशितं पतति प्रेषितं मनाः। झालं सुरू। पुन्हा मन कुणाच्या सत्तेवर सत्तारूप होऊन स्फूर्ती घेतं। काय प्रश्न आहे? मन कुणाच्या सत्तेवर सत्तारूप होऊन स्फूर्ती घेतं। याचा अर्थ मन जातं, मनाला स्फूर्ती मिळते आणि मनाला सत्ता आहे। कोणी करून इकडनं इकडे चाललोय आपण आता। मन जातं, मनाला स्फूर्ती मिळते आणि मनाला सत्ता आहे। या आता प्रश्नाचे हे खोल अर्थ सुरू झालेत। आणि म्हणून मग कुणामुळे ते प्रेरणा घेऊन विषयांकडे धाव घेतं। याचा अर्थ शिष्याला हे माहिती आहे की मन माझ्या इच्छेने धावत नाही। का बरं? स्वाधीन जरी मन होते तरी का पापाचे चिंतिते, जाणता तरी खाताते निवारिताही। जर मन माझ्या स्वाधीन असतं तर त्यांनी पाप विचार केला असता का? चुकीचं चिंतन केलं असतं का? वाईट चिंतन केलं असतं का? याचा अर्थ मन माझ्या इच्छेने जात नाही। पक्क झालं की नाही? समजा आपल्या इच्छेने मन गेलं असतं तर आपण आपल्या अनुकूलच सगळे विचार केले असते। खिशामध्ये 1,00,000 रुपये आहे, चोर येतील का, मला पकडतील का, असे विचार का मनामध्ये आले? मी केले म्हणून आले का? नाही, मी केले नसताना सुद्धा हे विचार आले। याचा अर्थ मन माझ्या इच्छेने धावत नाही। म्हणजे आता पुन्हा प्रश्न सुरू झाला, मन स्वतंत्र आहे की परतंत्र आहे? मन स्वतंत्र आहे की मन परतंत्र आहे? आणि याचं उत्तर पुन्हा असं आहे की मन स्वतंत्र नाही, मन परतंत्र आहे। मग आता दुसरा प्रश्न, मन सत्य आहे की मिथ्या आहे? म्हणजे खरं आहे की कल्पित आहे? तर पुन्हा प्रश्न निर्माण झाला की मग मिथ्या म्हणावं की सत्य म्हणावं? जी गोष्ट सत्य असते ती तिन्ही काळात असते। ती तिन्ही अवस्थात पण असते। आता सुषुप्तीमध्ये मन असतं का? जागृतीमध्ये मन असतं, स्वप्नामध्ये अस्पष्ट रूपाने असतं, जागृतीमध्ये सुस्पष्ट असतं, स्वप्नामध्ये अस्पष्ट असतं आणि सुषुप्तीमध्ये ते नसतं। जे मन 3 अवस्थांमध्ये नाही ते सत्य असू शकत नाही। सरळ निर्णय झाला। आणि म्हणून मन परतंत्र आहे आणि मन सत्य नाही।
मग आता सत्य नाही म्हणजे कसं आहे? मिथ्या आहे म्हणजे कल्पित आहे. आता दुसऱ्याच्या तंत्राने वागणारं जर मन आहे तर त्या मनाला जर आम्ही मिथ्या मानतो आहे याचा अर्थ ते मन अध्यस्त आहे. जे अध्यस्त आहे ते अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही, कारण अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय अस्तित्वच नाही. म्हणजे मनाला कोणाची तरी सत्ता असलीच पाहिजे. कोणीकडे चाललोय आपण? खोलात चाललोय. मनाला कुणाची तरी, पहिले परतंत्र घेतलं, माझ्या तंत्रामध्ये नाही असं घेतलं, कायम नाही असंही घेतलं, म्हणून ते अवस्थांमध्ये नाही म्हणून ते सत्य नाही असं पण घेतलं, सत्य नाही म्हणून ते मिथ्या आहे असं पण घेतलं, मिथ्या आहे पण ते स्वतंत्र नाही असं पण घेतलं, स्वतंत्र नाही तर ते परतंत्र आहे असं पण बघितलं, आणि परतंत्र आहे याचा अर्थ कोणाचं तरी तंत्र असलं पाहिजे म्हणून ते अध्यस्त आहे. अध्यस्त जे आहे त्याला कोणतं तरी अधिष्ठान असलंच पाहिजे. पण जीवनमुक्त मात्र सर्वतंत्र असतात बरं का. त्यांना ब्रीद आहे. बिरुदावली समजते का? बिरुदावली समजते नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायका किंवा गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराजांची, तस संतांची बिरुदावली आहे. सर्व तंत्र स्वतंत्र. काय म्हणतात संतांना? सर्व तंत्र स्वतंत्र. त्यांचं मन त्यांच्या तंत्राने चालत असतं. संतांचं फक्त त्यांच्या तंत्राने चालत असतं, आमच्या तंत्राने चालत नाही. त्यांचा देह प्रारब्धाने बांधलाय, पण मनाला ते स्वाधीन ठेवतात, पराधीन नाही ठेवत. आणि म्हणून शिष्यानी या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि मंत्ररूप प्रश्न विचारला. काय विचारला? किनेशितम पतती प्रेषितम मनाहा. तर या ठिकाणी चिंतन मनन केल्यानंतर तरुण जातो, हा मनन शब्दाचा अर्थ आहे. मननात त्रायते इति मंत्र. हा मंत्र कशाला म्हणतात? मनन केल्यानंतर तारून नेण्याची क्षमता असते, त्याला मंत्र म्हणतात. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम हा तारक मंत्र आहे. रामकृष्ण हरी हा तारक मंत्र आहे. पण नुसता मंत्र म्हणत राहिल्याने मी तरेल का? आला प्रश्न. असे प्रश्न आले ना की नको वाटत. तुम्ही किती आम्हाला सांगा, एवढा जप करा, उपाशी राहून करा, मीठच खाऊन करा, मग आम्हाला ते खूप आवडतं. पण आम्हाला हे नका सांगू की ते नुसत्या मंत्राने मी तरेल का आणि नुसत्या यांनी होईल का. हे असं नका. इतकं की नाही आम्हाला विचार करायला काही सांगू नका. का सांगू नका? आम्हाला काय करणीय प्रांत करायला खूप आवडतं. काय आवडतं? करणीय प्रांत करायला खूप आवडतो, परंतु होणीय प्रांत करण्यासाठी फार मेहनत करावी लागते. म्हणून मंत्रामध्ये सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याला मंत्र गर्भ म्हणतात. काय म्हणतात? एवढासा फटाका असतो, पण त्याच्यामध्ये ब्लास्ट म्हणजे फुटण्याचं सामर्थ्य आहे. फुटत असताना त्याच्याजवळ जो राहील त्याला सुद्धा तो काय करून टाकतो? फोडतो, तोडतो. तसं मंत्रामध्ये पण सामर्थ्य आहे. फटाक्यातलं सामर्थ्य विघातक आहे आणि मंत्रामधलं सामर्थ्य घडवणार आहे, मला घडवणार आहे. म्हणून मंत्र हा जपलाच पाहिजे, पण समजून. म्हणून रामकृष्ण मंत्र हरी या मंत्राचा विचार हवा हे सांगण्यासाठी हरिपाठ वाचावा, दासबोध वाचावा, आत्माराम वाचावा आणि मग त्याच्या मागचा संकेत काय आहे हे समजून घ्यावं. रामकृष्ण हरी मंत्र हा फुकाचा. पुढे म्हणती ते वाचा तया मोक्ष.
हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. सोपं काय आहे? रामकृष्ण म्हणणं सोपं आहे, पण हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. मग मी करायला काय पाहिजे? आम्हाला काय आवडतं? सोपं आवडतं. मग त्याचा परिणाम काय होतो की नाही हे आम्हाला पाहायची गरज भासत नाही. म्हणून गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध, हरिपाठ इत्यादी नुसत्या जर नामाने तरलं असतं तर मग बाकीचे ग्रंथ लिहायची काही गरज होती का? माऊलीला माहिती आहे की रामकृष्ण हरी म्हटल्याने तरतो, हरिपाठ कशाला लिहिला? भावार्थ दीपिका कशाला लिहिली? पासष्टी कशाला लिहिली? अमृतानुभव कशाला लिहिला? नामाने तरतोय ना. नाथ भागवत कशाला लिहिलं? भावार्थ रामायण कशाला लिहिलं? एवढे भारुड कशाला लिहिले? दासबोध कशाला लिहिला? काय सुटलं अजून? ज्ञानेश्वरी झालं, दासबोध झालं, भागवत झालं, काहीतरी सुटलं नाही. गाथा, गाथा कशाला लिहिली? काय होतं माहितीये का? तो ऐकणारा काय म्हणतो हे नाही सांगितलं. याच्याबद्दल यांना वाटते की नाही? खोटं नाही सांगत, मी तुम्हाला गंमत नाही सांगत. एकदा काकांनी म्हणलं होतं की तो ब्रह्मच राम आहे, तो ब्रह्मच कृष्ण आहे, तो ब्रह्मच देवी आहे, तो ब्रह्मच गणपती आहे, तो ब्रह्मच हरी आहे. मग एक जण म्हणला दत्त. अशी गंमत होते. म्हणून म्हटलं मी काय सुटलं बा महत्वाचं. गाथा सुटली तर गाथा सुद्धा का लिहिली? का मग तुम्ही ते सांगितलंच नव्हतं ना? तुम्ही ते कुठे सांगितलं होतं? म्हणजे होतं असं. बरं, असा अर्थ घेण्यापेक्षा कधी मनामध्ये विकल्प येईल सांगता येत नाही. मला काकांनी सगळं अभ्यास करायला सांगितलं, एवढे नाव घेतले, आता सगळं नाही सांगत कथानक. पण त्या सगळ्या नावांमध्ये नाथ भागवत विसरले होते काका बोलताना. आणि माझ्या घरी परंपरेने नाथ भागवतच आहे. अनेक पिढ्यांपासून काय चालू आहे? फक्त नाथ भागवत चालू आहे. एकच ग्रंथ आहे अनेक पिढ्यांपासून, तो नाथ भागवत. मला सारखं वाटलं की काकांनी नाथ भागवत नाही सांगितलं, काकांनी नाथ भागवत नाही सांगितलं. वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, सगळा काळ गेला, पण नाथ भागवत नव्हतं सांगितलं. पंढरपूरला मला म्हणाले येत्या नाथषष्ठीपासून नाथ भागवत सुरू कर. सगळे ग्रंथ एकत्र सांगितले, नाथ भागवतासाठी नंतर स्वतंत्र सांगितलं, कारण ते नाथषष्ठीला सुरू करायला सांगितलं. येत्या नाथषष्ठीपासून नाथ भागवत सुरू कर. होतं की नाही कधी असं? असं काही मिसकन्सेप्ट राहू नये आपल्या मनामध्ये, म्हणून गाथेचं नाव या ठिकाणी घेतलं. मग एवढं सगळं का लिहिलं लेखक? नुसत्या नामाने झालं असतं तर या लेखनाची नामाभ्यास करणाऱ्याला हे पटेल असं सांगता येत नाही. पण जर विचार करणारा असेल तर पटल्याशिवाय राहणार. बरोबर आहे का? विचार करणार असेल तर पटल्याशिवाय राहणार नाही. जी गोष्ट जशी करायला पाहिजे ती तशीच करायला पाहिजे. नाम कसं घ्यायला पाहिजे हे गाथ्यात लिहिलं आहे. नाम कसं घ्यायला पाहिजे हे एकादश स्कंदात लिहिलं आहे, ते हरिपाठात लिहिलं आहे, ज्ञानेश्वरीत लिहिलं आहे. त्यासाठी ते वाचा आणि मग नाम घ्या. नाम घेता घेता ते वाचा, वाचता वाचता नाम घ्या, असं म्हणजे वाचणं झाल्यावर नाम घ्या, असा त्याचा अर्थ आहे. पण हे समजलं पाहिजे. म्हणून मंत्राच्या मागची मंत्रणा, ज्याला विचार म्हणतात, हा विचार महत्वाचा आहे. आणि मंत्रणा समजली की मंत्र सामर्थ्य माझ्या पाठीशी उभं राहतं, त्याचे अर्थ जीवनात उतरवल्या जातात. आणि मंत्र सामर्थ्य जाणलं की ते मंत्र आपलेसे होतात. काय होतात? ते मंत्र आपले झाले पाहिजे. आणि मग त्याच्या मागे चिंतन केल्याशिवाय होत नाही. आपला विषय सुरू आहे, ज्या अर्थी प्रवृत्ती होते, ज्या अर्थी अधिष्ठान असलंच पाहिजे.
पुन्हा आपण मूळ विषयाला आलोय. नामावरून कुठे आलोय? ज्या अर्थी प्रवृत्ती होते त्या अर्थी अधिष्ठान हे असलंच पाहिजे. आणि चैतन्याच्या सत्तेने ज्ञान प्राप्त होतं, यालाच काय म्हणतात? अधिष्ठान असं म्हणतात. एक आस्तिक शब्द आहे, माहिती असेल. आस्तिक शब्द कोणासाठी वापरला जातो? सामान्य अस्तित्वाला आस्तिक मान्य करणारा जो आहे त्याला आस्तिक असं म्हणतात. कशाला? जरा हे माझ्या वहीत नाही लिहिलेलं, हे आता सुचलंय. सामान्य अस्तित्वाला जो मान्य करतो त्याला आस्तिक असं म्हणतात. विशेष अस्तित्वाला कोणी मान्य करतं? कळतंय की नाही? नाही कळलं. ते वाक्य असं आहे, या रंगाची साडी तुम्ही नेसला आहात, हे विशेष अस्तित्व झालं. पण सूत आहे हे सामान्य अस्तित्व आहे. सूत आहे हे लवकर लक्षात येत नाही. साडी आहे, धोतर आहे, पॅन्ट आहे, शर्ट आहे, टी शर्ट आहे. आज कशाचं नाव घेतलं पाहिजे? टी शर्ट आहे. विशेष अस्तित्व पटकन कळतं. पण सूत आहे हे सामान्य अस्तित्व आहे. तसं आत्मा आहे हे सामान्य अस्तित्व आहे. हे जो मान्य करतो त्याला आस्तिक म्हणतात. आस्तिक कोणाला म्हणतात? सामान्य अस्तित्व ज्यांनी मान्य केलं, म्हणजे चैतन्याची सत्ता ज्यांनी मान्य केली त्याला आस्तिक म्हणतात. अस्ति इति बुद्धी आस्तिक्य बुद्धी. अस्ति इति बुद्धी ही त्याला आस्तिक्य बुद्धी म्हणतात. सामान्यतः सर्व जीवांना सामान्यतेने चैतन्याच्या सत्तेचे अस्तित्वाचे ज्ञान आहेच. सामान्यत्वाने मी चैतन्य रूप आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे. पण मी आहे हा प्रत्येकाचा अनुभव आहे की नाही आहे? मग सर्वप्रथम मी आहे या अस्तित्वाची म्हणजे सत्तेची म्हणजे चैतन्याची जाणीव कायम आहे. म्हणून त्याचं विशेष स्वरूप जाणण्यास श्रुतींनी प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे? केनेशितम पतती प्रेषितम मनः. हे त्याचं विशेष अस्तित्व आम्हाला कळू द्या. सामान्य अस्तित्व माहिती आहे की ते कोणाच्या तरी सत्तेवर आहे, पण ती सत्ता काय आहे हे विशेषत्वाने मला जाणून घ्यायचं आहे. विशेषत्वाने जाणून घेतल्याशिवाय सामान्यत्वाचा अनुभव येत नाही. आणि म्हणून केन प्राणा प्रथमा प्रैतियुक्ता. पुन्हा विचारतात. नित्य असंग कुटस्थ साक्षी चैतन्य स्वरूप आत्मा हा निमित्त मात्र आहे. आत्मा कोण आहे? निमित्त मात्र आहे. आत्मा निमित्त मात्र आहे का हो? आहे. तो निमित्त नाही असं म्हटलं तर बाकी काही समजण्याची शक्यताच नाही. त्याच्याशिवाय काही समजत नाही. म्हणजे सत्ता हे निमित्त झालं की नाही? सत्ता हे निमित्त झालं की नाही? सत्ता हे निमित्त झाल्याशिवाय तुम्हाला जग कळेल कसं? आणि निमित्त हे त्याच्यामध्ये अनुसूत नसतं. पाटी पुण्याचा रस्ता दाखवायला निमित्त झाली, पण पाटी म्हणजे कोण नाही. पाटी म्हणजे कोण आहे का? पण निमित्त तर पाटी आहे ना. म्हणून हा जो प्रश्न आहे हा अधिष्ठानाच्या विशेषत्वाच्या स्वरूपाचा निश्चय करण्याकरता विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे या प्रश्नातून काय झालं पाहिजे? अधिष्ठानाचं विशेषत्व कळलं पाहिजे. सामान्यत्वाने अधिष्ठान सगळ्यांना माहिती आहे. विशेषत्वाने अधिष्ठान कळलं पाहिजे. म्हणजे प्रेरणा. आता प्रेरणा विशेषत्वाने कशी असते, प्रेरणा सामान्यत्वाने कशी असते, थोडस बघावं लागेल आपल्याला. असं कर असं करू नको याला विशेषत्वाने प्रेरणा असं म्हणतात. काहीतरी करावंसं वाटणं ही सामान्यत्वाची प्रेरणा आहे. असं करावंसं वाटणं
तसं करावं असं वाटणं, असं न करावं असं वाटणं, तसं न करावं असं वाटणं, ही विशेषत्वाची प्रेरणा आहे. आणि म्हणून मन प्राणादी प्रवृत्तीमध्ये आत्मा निमित्त मात्र आहे. कसा आहे? निमित्त मात्राने आहे. निमित्त मात्राने असणं म्हणजे कसं असतं याचाही एकदा विचार करावा लागेल. म्हणजे मग ते यांच्या मनातला काय होऊन जाईल, घोर निघून जाईल. ऐका ना पूर्ण. असं हट्ट करून कसं होईल? आत्म्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, जगही अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणजे जगाच्या अस्तित्वाला निमित्त आहे ना आत्मा. उपादान नसेल, निमित्त आहे ना. पण निर्निमित्त कोणतीच गोष्ट होत नाही. मग आता निमित्ताचं उदाहरण देतो म्हणजे यांच्या डोक्यातला गोंधळ निघून जाईल. चकोर पक्षाचं नाव ऐकलंय का? चकोर पक्षाबद्दल आतापर्यंत जे काही तुम्हाला माहिती असेल, चंद्राकडे पाहतो, बरोबर आहे. चातक पक्षी पावसाकडे पाहतो. कन्फ्युजन नसावं म्हणून दोनचं उदाहरण देऊन दिलं. चकोर पक्षी चंद्राकडे पाहतो. चकोर पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य असं आहे आणि त्यासाठी चकोर पक्षी पाळल्या जातात. खरं आहे की ना तो बाकीचे खोलात नका जाऊ. चकोर पक्षी पाळल्या जातात. का बरं चकोर पक्षी पाळल्या जातात? राजे महाराजे ज्या वेळेला जेवण करतात, राजे महाराजे ज्या वेळेला जेवण करतात त्यावेळेला त्यांच्या ताटाच्या समोर चकोर पक्ष्यांना ठेवतात. कोणाला ठेवतात? चकोर पक्ष्यांना ठेवतात. त्यांच्या अन्नामध्ये जर विष असेल तर चकोर पक्ष्याचे डोळे रंगीत होतात. अन्नाकडे दृष्टी टाकल्यानंतर जर अन्नामध्ये विष असेल, दृष्टी टाकल्यानंतर, खाल्ल्यानंतर नव्हे, दृष्टी टाकल्यानंतर जर त्या अन्नामध्ये विष असेल आणि त्याच्यावर जर चकोर पक्ष्याची नजर गेली तर चकोर पक्ष्याचे डोळे रंग बदलतात. आणि त्यांनी जर रंग बदलला तर अन्नामध्ये विष आहे हा निर्णय घेता येतो. आणि जर त्याच्या डोळ्याचा रंग बदलला नाही तर राजे जेवण प्रारंभ करतात. याचा अर्थ विष ओळखण्याला निमित्त कोण आहे? मग आता चकोर पक्षाचे डोळे अन्न खाऊन राहिले आहे का? पण तो असल्याशिवाय राजा जेवत नाही. म्हणजे याला निमित्त म्हणतात. आता त्या निमित्ताने काही स्वयंपाक केलाय का चकोर पक्षाने? पण चकोर पक्षाला अन्न दाखवल्यानंतर त्या अन्नाचा स्वाद राजे घेतात, तो वर घेत नाही. असं निमित्त मात्र आत्मा सुद्धा मनादी प्रवृत्तींना निमित्त मात्र आहे. कळलं? काय आहे सांगू का? शेवटी मन आहे हे सांगण्याशिवाय पर्याय नाही. कारण मन नाही या स्थितीवर आमचा दर्जाच नाही आहे. आमचा दर्जाच नाही आहे. आगाजे झाले की नाही हे समजून घेण्याची आमची पात्रता नाही. तो संतांचाच अधिकार आहे. म्हणून मग आम्हाला मन जे आहे त्याच्या मागे आत्मा आहे असं म्हणावं लागतं आणि तो आत्मा निमित्त मात्र आहे असं म्हणावं लागतं. वस्तुस्थिती हा अभ्यास केल्यानंतर मन नावाची गोष्टच अस्तित्वात नाही, आत्माच फक्त आहे अशा निर्णयावर आपण शेवटी जातो. पण तो निर्णय टिकत नाही. हेच तर निर्णय टिकवता काय होऊन राहिली आमची पुढे वाट होत राहिली. आणि म्हणून केन प्राणाः प्रथमः, आता निमित्त मात्र समजलं ना? केन प्राणाः प्रथमः प्रतियुक्तः, प्राण कुणाच्या सत्तेवर स्वतः काम करतो. आता लक्षात ठेवा, काम प्राण करून राहिलं बरं का. सत्ता कोणाची आहे? प्राण कोणाच्या सत्तेवर काम करतो? प्राण कोणाच्या सत्तेवर काम करतो नाही का? बल्ब कोणाच्या सत्तेवर लागतो? आता हे पटकन समजलं. बल्ब तर लागणं हे विशेषत्व आहे. आणि तिथे जर बल्ब नसेल
तर होल्डर पर्यंत वीज आहे हे सामान्यत्व आहे. सामान्यत्व कळत नाही. वीज ही प्रकाश देण्याला निमित्त मात्र आहे. का बरं? तो बल्ब फ्यूज असेल तर वीज प्रकाश नाही देऊ शकत. बल्ब नीट असेल तर वीज प्रकाश देऊ शकते. म्हणजे प्रकाश देण्याला बल्ब हा विशेष आहे आणि वीज ही निमित्त मात्र आहे. निमित्त नुसतं नाही, मात्र. फार मात्र शब्द कशाला वापरतो आपण? फार थोडस. निमित्त मात्र हो, म्हणजे अगदी कणभर हो, असं. आणि म्हणून इंद्रिय असे जी गती तेने विषय प्रकाशती. इंद्रिये जी हालचाल करतात त्यामुळे मला विषय कळतात. मनादी प्राणे पळती पराधीन. 28 नंबर. म्हणून प्राणची दिसे नेता. मुख्य कोण आहे असं वाटतं? प्राणची दिसे नेता मन इंद्रियादी संघाता. तो कवनाचेनी चालता होय सांगे. काका काय म्हणतात आहे? म्हणून प्राणच याचा सगळ्याचा प्रमुख आहे. आता आपल्याला माहिती आहे, उचलली या प्राणासरशी इंद्रिये रेघती जैसी तैसा मन बुद्धी पाठी अहंकारू जाये. आणि म्हणून कर्तृत्व प्राणाचे आहे असे दिसून येते. आता यातला प्रथम हा शब्द आधी बघू. केन प्राणः प्रथमः प्रतियुक्तः. प्रथम शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा होतो. सगळ्यात श्रेष्ठ कोण? प्राण. प्रथम आपण बसावे म्हणजे श्रेष्ठाला आधी बसवता. प्रथम आपण घास घ्यावा असतं ना पंक्तीत. प्रथम घास कोणी घ्यायचा असतो? जो पंक्तीतला श्रेष्ठ मनुष्य आहे त्यांनी आधी घास घ्यायचा असतो. मग आधी त्यांनी जेवण सुरू करायचं. म्हणून श्रेष्ठश्च नावाचं ब्रह्मसूत्र आहे. काय सूत्र आहे? श्रेष्ठश्च. म्हणून उपनिषदांमध्ये प्राणासंबंधी कथा सुद्धा आलेली आहे. माता उतरली या प्राणासरची इंद्रिये निगती जैसी तैसा मनोबुद्धी पाठी अहंकारू जाये. झोप येणारच. उपनिषद म्हटलं की झोप येणार. कारण ते पचायला काय आहे? मला नका येऊ देऊ. प्राण हा सर्व कर्मांचा आश्रय आहे. प्राण हिरण्यगर्भ. प्राणोपासना म्हणजे हिरण्यगर्भाची उपासना. म्हणून इंद्रियांना चलन वलनादी प्रकाशमान करण्याचं सामर्थ्य हे प्राणाचं आहे. म्हणून प्राणाला विशेष प्राधान्य दिले गेले. ते सुद्धा योग्य आहे. म्हणून म्हटलं आहे प्रथमः प्राणः. आपण काय म्हणतो? माझे प्राण कासावीस होतात. मन अस्वस्थ असलं ना एवढं नाही वाटत, होईल स्वस्थ. बुद्धीला समजत नाहीये, दिगमूड झाली, कळेल थोड्या वेळाने. पण प्राण कासावीस होतात म्हटलं की ताबडतोब धावा. लगेच डॉक्टरकडे न्यावं लागतं. कारण प्राण कासावीस झाले म्हटलं की मग काय होतं? सगळ्या इंद्रियांची काय होऊन जाते? डोळे फक्त रूपालाच पकडू शकतात. कान फक्त शब्दालाच पकडू शकतात. त्वचा फक्त स्पर्श समजू शकते. जिव्हा फक्त चवच समजू शकते. नाक फक्त गंध समजू शकतो. पण त्याही पूर्वी प्राण नसेल तर डोळ्याला रूप, कानाला शब्द, नाकाला गंध इत्यादी काहीही कळण्याची शक्यता नाही. मान कोणाला? पहिला घास कोणी घ्यायचा? प्रथम हा किती श्रुती एक एक शब्द सुद्धा किती तोलून मापून वापरत असते बघा. प्रथम हा
तेन प्राणा प्रथमः प्रैतियुक्त, म्हणून त्याही पूर्वी प्राण, मग या सर्वांना प्राण प्रेरणा देतो हे त्या शिष्याला माहिती आहे. काय हुशार आहे, आमच्यापेक्षा हुशार आहे नाही, सहन नाही होत. या सर्वांना प्रेरणा देऊन प्रवृत्त करतो, म्हणून प्रथम हा प्राण हा. मग आता त्या प्राणाचं अस्तित्व कोणामुळे आहे ते सांगा. प्रश्न काय सुरू झाला आता? डोळ्याला, कानाला, नाकाला, त्वचेला, अजून काय राहिलं? जिभेला प्राण चलन करतो हे आमच्या लक्षात आलेलं आहे. प्राणाला कोण चलन करतो गुरुदेवा, असे प्रश्न विचारणारे शिष्य पाहिजे. नाही तर मग कसे प्रश्न विचारतात? आम्ही उशिरा आलो तर चालेल का? नाही आलो तरी चालते, कशाला मध्ये येता? नाही, उशिरा आलो विचारून ठेवलेलं बरं राहते. उशिरा आलो तर चालेल का, म्हणजे दुसऱ्या दिवशी बसून मोकळे उशिरा यायला. नेमकं प्राणाचं अस्तित्व कोणामुळे, प्राण कशामुळे गतिमान होतो, प्राणाला सत्ता कोणाची, प्राणाला प्रेरणा कोण देतं? कुठे आलो आपण आता? प्राण कोणाच्या प्रेरणेने स्वव्यापारामध्ये प्रवृत्त होतो? आता प्रश्न आणखीन मूलगामी झाला, आणखीन खोलात गेला. म्हणून केने शिताम वाचमिमाम वदंती, वाणी कोणाच्या सत्तेने चालते? वाणीला कोण बोलवतो? वाणीच्या मागे प्रेरणा कोणाची? वाणीला बोलायला कोण लावतो? याला मुळाकडला प्रवास असं म्हणतात. कुठला प्रवास म्हणतात? मुळाकडला प्रवास म्हणतात. एखादा शब्द जर उच्चारला तर तो 8 ठिकाणी आढळतो, ज्यामधून अक्षर विशिष्ट निर्माण होतं. म्हणून शब्द अक्षर रूप आहे. अक्षरांचा शब्द बनतो सोप्या भाषेत. म्हणून शब्द अक्षर रूप आहे, किंवा अक्षरांच्या समूहाला शब्द असं म्हणतात. अक्षरांच्या समूहाला एक अक्षर घेतो ग, दुसरं अक्षर घेतो ड्या, तिसरं अक्षर आहे ळ. आता 3 अक्षरांच्या समूहाने घड्याळ नावाचा शब्द तयार झाला. म्हणून शब्दांच्या क्रियापदांसह असलेल्या अर्थबद्ध समूहाला वाक्य म्हणतात. आता शब्दांच्या क्रियापदासह असलेल्या अर्थबद्ध समूहाला वाक्य म्हणतात. हे घड्याळ माझे आहे. शब्दांचा समूह आणि अर्थबद्ध समूह. मग आता आतमधल्या प्राणशक्तीच्या सामर्थ्यावर ध्वनी उचलला ना. पुन्हा कुठे आलो? मूलगामी प्रश्नावर. काय विचारलाय? केने शिताम, आता हा जो कौ देव चक्षुश्रोत्रम, कौ देव युनक्ती. चक्षु म्हणजे डोळा, श्रोत्र हा म्हणजे कान, कौ देव युनक्ती. आता देव कोणाला म्हणतात? ज्योतवाणीची देवा. हा जो स्वतः प्रकाश स्वरूप असतो, दुसऱ्यांनाही प्रकाश स्वरूप करतो, त्याला देव म्हणतात. आडनावाचे नव्हे. स्वतः प्रकाश रूप असून जो दुसऱ्याला प्रकाशमान करतो त्याला देव असं म्हणतात. मग आता कोणाच्या प्रेरणेने सर्व कार्य आणि करण संघात प्रेरित होतो, म्हणजे प्रकाशित होतो? कौ देव युनक्ती. आता सुरू झाला, देवाकडे प्रवास सुरू झालाय. कौ देव युनक्ती. म्हणून कार्यकारण संघात हा देहेंद्रियाचा समूह व कार्य. आता काय आहे कार्यकरण संघात? काय आहे? पंचकर्मेंद्रिये. कोणती आहे? वाक, पाणी, पाद, वायू आणि उपस्थ. हे 5 कर्मेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ. प्राण कोणते आहे?
प्राणपान व्यान उदान आणि समान. अंतःकरण काय आहे? मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्या उपाध्या आहेत. या उपाध्यांना प्रेरणा कोण देतं? मूळ प्रश्न कधी विसरू नका. या सर्व उपाध्यांना प्रेरणा कोण देतं? चक्षुश्रोत्रम कौ देवो युनक्ती. चक्षु श्रोत्रम कौ देवो युनक्ती. डोळे आणि कान यांना कोण प्रेरणा देतं? कोणता देव प्रेरणा देतं? आता थोडस पुन्हा बघू. डोळ्याची देवता सूर्य, डोळ्याची देवता सूर्य म्हणजे प्रकाश असल्याशिवाय डोळ्यांना दिसत नाही, म्हणून डोळ्याची देवता सूर्य. प्राणाची देवता दिशा, दिशा ही कानाची देवता आहे, प्राणाची नाही, कानाची. कानाची देवता काय आहे? शब्द अस्पष्ट आहे, चुकीचा आहे तो टाकलेला. कानाची देवता. स्पेस शिवाय कानांना ऐकू येत नाही. मग आता सूर्य, स्पेस, आकाश, पोकळी ह्या देवतांचा देव कोण आहे? पुन्हा कुठे आलो आपण आता? न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारका नेमा विद्युतो भाती कुतो यमग्नी तस्य भासा सर्वमिदं विभाती तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. आता खरा देव कुठे गेला? जगी थोरला देव तो चोरलासे. मग आम्ही कोणत्या देवाच्या मागे धावतो? आता त्यांनी बघायचं कोणत्या देवाच्या मागे धावतो आम्ही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. केशीराज नावाचा देव कसा आहे? हात पाय नाक कान डोळे. म्हणून जगी थोरला देव तो चोरलास. सगळे देव जागे आहेत, सगळे देव उपलब्ध आहे, पण थोरला देव काय झालाय? चोरलाय म्हणजे तो लपलाय. त्या थोरल्या देवाला आम्ही जोपर्यंत स्पष्टतेने पाहू शकत नाही, पाहायला जात नाही, मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आम्हाला याचे खरे उत्तर गवसत नाही. म्हणून केन प्राणा प्रथमा प्रैतियुक्त चक्षुश्रोत्रम कौ देवो युनक्ती. चक्षुश्रोत्रम बरोबर आहे, कौ देवो युनक्ती. म्हणून डोळे आणि कान यांना प्रेरणा कोण देतं? आपला पुन्हा एक मुद्दा झाला. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकाम नेमा विद्युतो भाती कुतो यमग्नी तस्य भाषा आपला तमेव भांतम मनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाती. आता आपण सांगितलं की सूर्य ही डोळ्याची देवता आहे, म्हणजे प्रकाश असल्याशिवाय डोळ्यांना दिसत नाही. म्हणजे मग सूर्य देवता फायनल झाली का? आता विचार केला पाहिजे की नाही आपण? आता कबूलही केलं, सगळंच झालं. मग आता एक माणूस पडलेला आहे, त्याचं डोळे उघडे आहेत, सूर्याचं ऊन त्याच्या अंगावर पडून राहिलंय. समजलं असेल मी काय म्हणतोय ते. पण त्याला दिसत नाही. ऊन आहे, घराच्या अंगणात त्याला काढलेलं आहे, डोळे उघडे आहे. दिसायला पाहिजे की नाही दिसायला पाहिजे? कान उघडे आहेत, ऐकायला यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? मग आता जर आकाश ही जर कानाची देवता आहे, त्याला शब्द ऐकू यायला हवे होते. सूर्य ही जर नेत्राची देवता आहे, नाही असं नाही बरं का. सूर्य ही नेत्राची देवता आहेच, काही शंकाच नाही.
आकाश ही कानाची देवता आहेत या शंकाच नाही. सूर्याची देवता कोण? विषय काय आहे? सूर्याची देवता कोण? आकाशाची देवता कोण? आपण प्रश्न सूर्य देवता नाही असा माझं बोलण्याचा उद्देश नाही. लक्षात ठेवा, सूर्याला देव मानणाऱ्यांची संख्या खूप आहे, मानावा सुद्धा, पण त्याचाही एक देव आहे, त्याला शोधा ना कधीतरी. नाही, तसं नाही जमणार आम्हाला. आपलं सकाळी पौष महिन्यातल्या रविवारी चैन पडणार नाही, पुन्हा 2 लोकांना जेव घालायचं. मी असं बोललो ना की माझी जेवणं हुकतात, माहितीये तुम्हाला. मला बोलवणार नाही कोणी, कसं होईल माझं? थोडी काळजी असते का? तर त्या सूर्याला, सूर्याच्या प्रकाशात नेत्रांना दिसतं हे मान्य आहे. सूर्याला कोण प्रकाशित करतं? सूर्य माझ्या सत्तेवर प्रकाशित होतो. हा विषय नाही बरं काही. याचं उत्तर दुसऱ्या प्रश्नात आहे. पण सूर्याला प्रकाशित करणारा कोणी आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. चंद्राला प्रकाशित करणारा सूर्य आहे इथपर्यंत विज्ञानाने शिकवलं आहे, पण सूर्याला प्रकाशित करणारा कोण आहे हे विज्ञान नाही शिकवत, हे अध्यात्मशास्त्र शिकवत. मग आता सगळ्या महाभूतांना प्रकाशित करणारा कोण आहे? आला की नाही? कौ देव युनक्ती. देव शब्दाचा अर्थ पाहिला आपण, स्वतः प्रकाशमान असून दुसऱ्याला जो प्रकाशित करतो त्याला देव असं म्हणतो. मग तो देव कोण आहे? पण जगी थोरला देव तो चोरलाच आहे. आणि तो देव समजण्यासाठी श्री गुरूंपाशीच जावं लागतं. पण नुसतं जाऊन होत नाही, श्री गुरूंचं ऐकावंही लागतं. हो, तुम्ही सांगताना ते आम्हाला सगळं माहिती आहे, पण आम्ही करतो ते चालू देऊन पुन्हा हे पण करू का? तुला काहीच भेटणार नाही ना बा. जमीत पाणी हो, पालक्या समूह संविधा घेऊन ये रे. आपल्या डोक्यातले पुसट विचार इथे आणू नको. आणि म्हणून कहू देव युनोक्ती. आणि म्हणून मग म्हणतात नेमा विद्युतो भाती कुत्रीय मग्नी. अग्नीला प्रकाशमान करणारा, विद्युतेला प्रकाशमान करणारा, सूर्य चंद्र आणि तारकांना प्रकाशमान करणारा कोण? आणि मग म्हणतात तमेव भांतम अनुभाती सर्व तस्य भासा सर्वम इदम विभाती. सूर्य चंद्र तारका अजून काय होतं? अग्नी, या सगळ्यांना प्रकाशित करणारा तो देव आहे. देव कोण आहे? डोळ्याची देवता सूर्य, सूर्याची देवता कोण आहे ती पहा. आणि आता याचे सगळे उत्तर देण्याचा प्रारंभ चालू झाला दुसऱ्या मंत्रांपासून. तो आपण उद्या बघणार आहोत. पण तत्पूर्वी त्याचा देव कोण इथे येऊन पोचायचा आहे ते मी त्याची पार्श्वभूमी सांगणार आहे. आणि ती उद्यापासून सुरू करणार. दुसऱ्या मंत्र उद्या सुरू करणार नाही, ही पार्श्वभूमी सुरू करणार आहे. का पार्श्वभूमी सुरू करणार आहे? कारण त्याचा देव कोण आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि हे मंत्र मला तिथे घ्यायचे आहेत, म्हणून मला पक्के करायचे. मी सांगितलंच की तुमचा उपयोग मी माझ्या अभ्यासासाठी करून घेत असतो, फुकट सांगत नाही. मोबदला एवढाच. ते पक्क करून घ्यायचं आहे आणि ते पक्क करून पुन्हा चढणार. याचं कारण असं की मी जे सांगणार आहे ना आता उद्यापासून ते याचे उत्तर आहेत. आणि दुसरा मंत्र तिसरा मंत्र हे उत्तर नाही, हे फक्त पुढे नेणं आहे. श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनोयन इकडे आहे. आणि मग उमा आणि काय काय अवतरण? यक्षोपाख्यान. यक्षोपाख्यान आणि उमादेवीचं अवतरण म्हणजे परब्रह्माचं अवतरण. हे देवाचा जो देव म्हटलं ना मी सूर्याचा, त्याचे उत्तर आधी येतील तुमच्याजवळ. आणि मग श्रोत्रस्य श्रोत्रम असं येईल. पण त्यावेळेला मी पुन्हा सिरियली सगळं घेणार. आता फक्त तेवढे 2 मंत्र मी आधी घेऊन घेणार आहे. ते झाले की पुन्हा सगळं सिरियली पुन्हा सुरू करणार पहिल्या मंत्रापासून, म्हणजे आजच्या मंत्रापासून. आणि सिरियली पुन्हा सगळे मंत्र घेणार. अशा पद्धतीने हा अभ्यास आपण करतो आहोत आणि करूया.
एकदम उत्तर मिळणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे थोडे सरप्राईज होऊ नका. उत्तर मिळण्याच्या मागे काय अडचणी आहेत त्या मी तुम्हाला परवा सांगेल, उद्या नाही. उद्या श्रीगुरूंची कृपा असते, त्याशिवाय हे होऊ शकत नाही हे सांगतोय. आणि परवा याच्या मागे अडचणी काय आहेत आणि त्या अडचणी आपल्या आहेत. आम्हाला वाटतं आम्ही करतो म्हणून जमतं, याचा अर्थ कोणी स्वतःवर घेऊ नका. कर्मवाद्यांचे मतं काय, चर्वाकवाद्यांचे मतं काय आहे, मीमांसकांचे मतं काय आहे, सांख्यांची मतं काय आहे. हे सांख्य दुसरा अध्याय नाही आहे गीतेतला, दर्शनशास्त्राबद्दल बोलतोय. या सगळ्यांची एक 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 मत परंपरा, प्रत्येकाला त्या पद्धतीने असं वाटतं की हे आपण ओळखलंय आणि ते नाही ते नाही ते नाही. शेवटी बौद्ध मतवाद्यांचं शून्याने सुद्धा प्रकाशित होत नाही, कारण त्याचा पण एक प्रकाशक आहे. आणि ह्या सगळ्या मोडल्या गोष्टी मनामधल्या आपल्या की मग प्रकाशक कळतो. म्हणून हे पुसू आपण. उद्या श्रीगुरूंचं आपण वर्णन घेऊया. म्हणजे दुसऱ्या खंडातला शेवटचा मंत्र, मंत्र क्रमांक 5 दुसऱ्या खंडातला, तो घेऊया. आणि मग तिसऱ्या खंडात पहिला मंत्र सुरू व्हायच्या आधी हे सगळे मीमांसकांची मतं दिली आहेत, दर्शनशास्त्रांची मतं दिली आहेत, ती आपण घेऊया. आणि त्यानंतर पुन्हा आपण पहिलेपासून सगळं घेऊया. हे रिपीट सुद्धा करू त्यानंतर. असं चालूया. आज थांबू. 8 वाजले. रामकृष्ण हरी. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय.